श्लोक 24. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्मसंस्तुती. अर्थ: जो सुख व दुःख सारखीच मानतो, जो स्वस्थ चित्त आहे, मृत्तिका पाषाण व सोने ही ज्याचे दृष्टीने सम आहेत, ज्याला प्रिय अप्रिय दोन्ही सारखेच आहेत, जो ज्ञानी आहे व जो स्वतःची निंदा किंवा स्तुती सुद्धा सारखीच मानतो. विवरण: धीर म्हणजे धीर सम दुःख सुख हा नित्य अनित्य सारासार इत्यादी तत्वाला जाणणाऱ्या स्वरूपात स्थिर झालेल्या गुणातीताला धैर्यवान असे म्हटले जाते. धीर धी अधिक र, धी म्हणजे बुद्धी किंवा ज्ञान आणि र म्हणजे रमणारा, जो ज्ञानातच रमतो असा. सुख दुःख याकडे पाहण्याचा ज्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. पूर्व कर्मानुसार प्राप्त झालेल्या अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीचे नाव सुख आणि दुःख आहे. मन शरीर इंद्रिय यांना अनुकूल असलेल्या परिस्थितीला आपण सुख असे म्हणतो, तर प्रतिकूल परिस्थितीला दुःख असे म्हणतो. गुणातीत असलेला हा माणूस या अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये समच राहतो आणि केवळ प्रारब्ध भोग म्हणून त्याचा स्वीकार करतो. यामुळे अशी बाह्य परिस्थिती त्याचे अंतःकरणात कोणतेच विकार उत्पन्न करत नाही. थोडक्यात सुख दुःखे समेकृत्वा असे त्याचे आचरण असते. सुख म्हणजे सु म्हणजे चांगले आणि ख म्हणजे आकाश किंवा आपल्या भोवतीची परिस्थिती. म्हणजे आपल्या भोवतीची परिस्थिती चांगली असली तर त्याला आपण सुख असे म्हणतो. स्वस्थ गुणातीत सुखादुःखाचा भोगता नसतो, कारण तो नित्य स्वरूपातच स्थिर असतो. समलोष्टाश्म कांचन ज्याला मातीचे ढेकूळ दगड सोने याविषयी आकर्षण आसक्ती मनात नसते तो, व त्याबद्दल त्याला मनात द्वेषसुद्धा नसतो, तो त्यांना समानच मानतो. पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्याला दगड माती सोनं यातला भेद कळत नाही असं नाही. प्रत्यक्ष व्यवहार करताना तो सोन्याला तिजोरीतच ठेवतो आणि दगड माती त्यांच्या जाग्यावरच असतात. परंतु सोन्याच्या अस्तित्वाने त्याला आनंद किंवा फारसे सुख वाटत नाही आणि परिस्थितीनुसार त्यांचा वियोग झाला तर त्याला कोणत्याच प्रकारचे दुःख होत नाही. मातीचे ढेकूळ दगड व सोने यातील फरक न कळणे याला समता म्हणत नाहीत, तर यातील समता अशी आहे की त्याबद्दल त्याला प्रेम म्हणजे राग किंवा द्वेष नसतो. आणि याबद्दलची मागे मी आपल्याला ज्ञानदेव आणि मुक्ताईंची गोष्ट सांगितलेली आहे, आपल्या ती ध्यानात असेलच. तुल्य प्रिया प्रिय कोणत्याही कर्माच्या सिद्धीमध्ये म्हणजेच यशप्राप्तीचे वेळी किंवा कर्माच्या असिद्धीमध्ये म्हणजे अपयशाचे वेळी त्याची वृत्ती सम असते. यशाने आनंदाने तो हुरळून जात नाही किंवा अपयशाने त्याला कोणता खेद होत नाही किंवा तो कधी त्या गोष्टीचे दुःखसुद्धा करत नाही. तुल्य निंदात्मसंस्तुती निंदा किंवा स्तुतीमध्ये नावाशी संबंध असतो. म्हणजे एखाद्याची स्तुती करताना आपण त्याचं नाव घेतो आणि तो म्हणतो तो माणूस किती चांगला आहे, किंवा त्याची निंदा करताना सुद्धा त्या व्यक्तीचे नाव घेतले जाते. गुणातीत माणसाचा नावाशी संबंध नसतो, त्यामुळे एखाद्याने निंदा केली तर त्याला वाईट वाटत नाही, मन खिन्न किंवा उदास होत नाही, किंवा एखाद्याने स्तुती केली तर त्याचे चित्ताला प्रसन्नता येत नाही. आणि आपल्याला आपल्या येथील तुकाराम महाराज किंवा ज्ञानदेव किंवा अशा अनेक संतांची याबद्दलची उदाहरणं माहिती आहेत. तसेच तो निंदा करणाऱ्याचा कधी द्वेषसुद्धा करत नाही किंवा स्तुती करणाऱ्याबद्दल प्रेम किंवा आसक्ती व्यक्त करत नाही. सामान्य माणसाला मात्र आपली निंदा आवडत नाही आणि स्तुती मात्र त्याला प्रियच असते. त्यामुळे सामान्य माणसाचे वर्तन सर्वांशी सम नसते. आपली स्तुती करणाऱ्याला तो आपल्या जवळचा मानतो आणि निंदा करणाऱ्याला तो आपल्या शत्रू मानतो. मात्र गुणातीत माणूस सर्वांशी सारखेच वागतो, कारण निंदा व स्तुती दोन्ही परकृत म्हणजे दुसऱ्याकडून होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. त्यामुळे इतर लोक त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागतात आणि बोलतात. मग त्याचा स्वतःवर परिणाम करून घेणं ही गोष्ट योग्य नाही.
हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. शिवाय एखाद्याने निंदा केली तर साधकाने त्याबद्दल खेद मानू नये, त्यांचे उपकारच मानावेत. कारण निंदक हा साधकाच्या काही त्रुटी असतील तर त्या दूर करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. तर कबीर म्हणतात की निंदक निये राखिये अंगन कुटी सवार, बिना साबुन बिना पाणी निर्मल करे सुभार. साधकाने स्तुतीने खुश होऊ नये, कारण दुसऱ्याने अशी स्तुती केली तर साधकाचे पुण्यसुद्धा कमी होते असे सांगतात. शिवाय स्तुतीने साधकाच्या अहंकारात वाढ होऊ शकते. थोडक्यात सुख देणाऱ्या सत्वगुणाशी किंवा दुःख देणाऱ्या रजोगुणाशी ज्याचा रागद्वेष नाही, कोणतीही परिस्थिती आली तर तो एकसारखाच आचरण करतो. तो आपल्या स्थानापासून कधीच भ्रष्ट होत नाही. तसेच कोणतेही कर्म करतेवेळी तो त्रस्त होत नाही. स्तुतीने विशेष आनंदी होत नाही, तर निंदेमुळे त्याला खिन्नता येत नाही. सोन्यासारखा मौल्यवान धातू अथवा दगडमाती यांचे बद्दल त्याचे मनात कोणतीच आसक्ती अगर तिरस्कार उत्पन्न होत नाही. आणि याबद्दल ज्ञानदेव आपल्याला आकाशाचं उदाहरण देतात आणि ते पुढील ओवीत असं सांगतात की तिन्ही ऋतू समान, जैसे का गगन, तैसा एकची मान, शीतोष्णी जया. अध्याय 12 202 अशी ही ओवी आहे. अशा प्रकारे ह्या गुणातीताचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत समानच असते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.